हिथं तणनाशक मारलंय नवऱ्यानं. सगळी घरला जाऊन बसले ती कोंबड्या तर सोडून दिल्या त्या आणि जेवण करत सगळी बसले ती घरी. नवऱ्याला बिया म्हणते हाणू लागायला तर कुशाल बसल्या त्या कटेवर आणि हिथं मला राखायला लावलं त्या कोंबड्या. येळभर कटाळायचं, ही कर ती कर ती कर ही कर आणि पुन्हा अजून येदुळा दिवस मावळताना इथं बसायचं. एक कोंबडी तर तो का तिकडे गेली त्या कोपऱ्यात पार तेव्हा तिथं दिसली का तो ती कोपऱ्यात खोड खोड. काय एक टेन्शन आहे मी मागं आणि जा की तिथं तर बसायचंच आहे की म्हणते मला. बसायचंच आहे, कोंबड्या बसू देते का इथं. खोड खोड खोडा. तणनाशक आणि आळीचा फवारा मारलाय का इथं एवढं उमटलं यात बारीक बारीक. सकाळ सकाळी घेतलाय मारून. हे खाल्लं म्हणजे अजून कुठं कोंबड्याला काय झालं कुठं बघत बसून. राहू दे तुला हान वाटले हान, नाही तर मरुदी कोंबड्या म्हणते तर मरुदी वाटतील का मला. खोड खोड. कोंबड्या बी मांदाळ्या चॅप्टर राहते. इकडं मुलकाचं रान आहे आणि त्यांना ह्यातच येऊ वाटतं इकडंच खायला मकतच. राहिलं तण करपायला बघायला लागले लगेच. जरा सुकाटल्यावर शेंड शेंड दिसायला या तणाचं. सगळ्या लवाळ्यानं गच्च भरले. खात घातला या. जे मसराचं शान पडल ती रानात टाकलंय. आता तिकडचं रान बघा आज ते नांगरून घेतलंय तो का ते तिथं होतं ती मोकळं झालेलं कटवाळाचं. आजच घेतलंय ती नांगरून. आता तोवर झालं कडूस पडायला लागलं तर मग कोंबड्या घालायच्या खुरोड्यात का पुन्हा हे करायचं. मसरं पाणी पाजायचे. मसरासने पिंडी टाकून पिंडी चारून वैरणी टाकून ठेवलं या. खाते ती काय कुंड्या पालत्या काय करते ती हो का इकडे. आता थोड्या गटका बारानं पुन्हा अजून ह्याला पाणी पाजायचे. काय करायचं ती वैरण आणत आणत गाडीवरनं माझा पाय अवघडला हो का. ही एका साईडला वैरण कळली होती. वैरण धरून मी मागं बसली होती. ही पाय माझा अवघडलाय. पाय उचलं नाही मांडीत आणि असा पाय शांत ठेवला का लाटा 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 हे गोळं उडते ते पायाचं. खोड खोड. काय करायचं कोंबड्याशिवाय तर शोभा नाही की घराला. हा हे असं पेरलं केलं का वैतागते ती. मग कोंबड्यास नको ते आणि इकूनच टाकतून अशी करते ती. मग इकलं म्हणजे मग अंडी कुठली रोज रोज खायला ह्यांना. वैताग काय येतोय कुणाला बी. आता आपल्यालाच गरज आहे म्हणायचं बसायचं राखाय. लेकरासने बी या म्हणलं. आता लेकरासने तर काय म्हणायचं. आता ती इतका उशीर खेळत होती इकडं तिकडं उड्या मारते. आता भुक्याजली भाकरी केलं त्या कालवण केलं खावा म्हणलं. ताईला बी म्हणलं घे उजेडाचं तू बी जेवून. पुन्हा भांडी बिंडी घासून ठेवायला मोकळं होतं या. मला काय भूक नाही आता. खाल्लं पुन्हा नाही तर नाही बी. जेव बाया म्हणलं तू बी. लेकरांना जेव घाल. हे का हे कोंबड्या इकडे तर बघितल्याच नाही. त्या भाऊजीनं बघितलं असतं म्हणजे कालवाच केला असता. त्या तिकडून आल्या त्या का ती कोंबड्या आंब्यातनं. काय कोंबड्या साऱ्या रानानं पसारले ते. हे का इकडे रानात आता उकराय गेलं ते नांगारले का नाही. काय आता उकारते त्या कोंबड्या दिसल्या का. सगळ्या कोंबड्या गोळा होऊन आल्या. एवढ्या कोंबड्या येत्या बघा. ह्या इकडून काय येते ते हो का अजून डेऱ्या कोणी दिसल्या का. कोंबड्या भरपूर आहे त्या. व कोंबड्या आहे त्या म्हणून तर अंडी बिंडी होती ती घरची खाया. लेकरं बाळा आहे ती एकात आणून किती पुरतंय तुम्ही सांगा की. आणि दिवशी अंड घ्यायला गेलं तर किती महाग आहे. जे आता विकत आणून खाते त्यांना माहिती आहे. असं गावाकडचं जीवन बरं आहे. पटांगण आहे आपल्याला की होय बाबा आपल्याला जागा नाही कोंबड्यांना हिंडायला हे नाही. आपलंच रान आपल्याच कोंबड्या खात्याला कुठं एखादं थोडंफार मोडबीड आणि आपल्याच कोंबड्या बी त्या का होतंय खाल्लं तर. पण हे आता तणनाशक मारलंय म्हणून ह्याला आता कडक ध्यान राखायचं आलं या. आळीचा फवारा मारलाय. हे पावसामुळं बघा 4 रोज जर पाऊस येईना का नाही चांगलं ऊन पडलं ना मका चांगली उसळूनच येते बघा. 4 रोज पाऊस नाही आहे पाहिजे अजून. ते भदा धोपाटलं का मग पिवळं पडतं ते मोड. आणि त्याला आता बुडात युरिया घालणार आहे आम्ही वाकून. थोडं नेटका लागं ना बुडात युरिया टाकला का मका बघा कशी नुसती कंबरेलाच लागणार. काळी भंगारच उगवणार बघ. जरा कष्ट घेतल्याशिवाय नाही येत. काय करायचं आता वरची बी मका ते टिबक हातरल्या लेटर तर ती बी मका चांगली आली वैरणीला गेल्यावर. आता ह्यावेळेस बघितली. मागच्या वेळेस गेली तेव्हा नुकतंच उगवायला लागलं होतं. मग त्याच्यावर पुन्हा हितली ही 2 व अर्धा तीच वैरण काढली. 2-3 दिवस तीच गेली. एकदाच आणली होती वरची. मग आता ही दुसरी वेळ आहे आज वरण आणायची वैरण. ती बी मका चांगली आली या. त्याला काय होत नाही. ती मुरमाचं रान आहे. किती पाऊस आला तर त्याला काय होत नाही. बरं हितलं चिखलाचं आहे गुस्तय रान. एकेकाळी पडाक होतं रान. हे माझं लग्न झाल्या
आणि अशी जनावरं पडकात असं बांधाय गेलो का बसा बस पाय एवढं नडगी इतकं शिरायचं पोका रान असं तर उट्या बिट्या काय दगडं नाही ती ना. आणि आता त्यात गाळ भरलाय 2-4 वर्षापूर्वी, 3 वर्ष झाली, 3 वर्षापूर्वी गाळ भरलाय. त्यामुळं आता तर चिकुलच होतं या. झाली बघा आता पावसाला कशी का होईना झाली आहे सुरुवात. थोडंफार एखाद्या पिकापुरता तर पाऊस पडेलच की. काय नाही लय गेल्या वर्षी पडला तर हो का पुरच आला का नाही त्या गावासनी, नदीकडच्या गावासनी. आणि आता पडायचं वाट बघते ती माणसं तर आता पाऊस पडेना या. म्हणजे निसर्ग विभागा की काय तरच आहे. ज्या त्या वक्ताला जे ते झालं म्हणजे आपलं बरं असतंय. शेतकऱ्यांना आपलं सुधारते त्या पेरण्या बिरण्या करायला. ज्या त्या हंगामाला ज्याचं त्याचं पीक घेतलं म्हणजे बरं असतंय. मग हे आता पावसाळ्यातला पाऊस पडायला लागला हिवाळ्यात, आणि हिवाळ्याचा पडायला लागला उन्हाळ्यात, असं झालंय काम. बरोबर आहे का नाही? आता काय आता जूनपर्यंत पाऊस असतो, जुलैपर्यंत असतोय. आणि नंतर ना मग ऊन लागतं या. काय झालंय पावसाळा, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा लागतोय पुन्हा. बरोबर आहे. हां. आणि हे आता बघा अजून निम्मा जून होत आलाय. आता झालं की आता उद्या 10 तारीख आहे. निम्मा जून होत आला. आम्ही होतो शाळेला बारकं तेव्हा 15 तारखेला शाळा भरायच्या म्हणलं का शाळेला जायला येत नव्हतं. आधीच असं रस्त्याला चिखलं गटर साठायचं, असं पाणी भरायचं, तुंबाड व्हायचं. चपल्या घालून तर आम्हाला शाळेला जायला येत नव्हतं. असलं आमच्या तिकडे माहेराकडे काळी रानं ना, मग ती जायचं नाही. आम्ही जवळ पावसाळा आहे तवर आम्ही चपल्याच घेऊन शाळेत जात नव्हतो. आपलं जायचं चपल्या काढून पाय चिखलानं भरलं का कुठं तर डबऱ्याने पाणी साठलेलं त्यात पाय धुयाचं मग शाळेला जायचं. काय मजा शाळेतली वेगळीच होती. नाही खाल्लं, बसली की ध्यान राखायला. उकरायला लागले तर नव्हता ना अंगरटीत. आई त्या इकडं उकारते ते. ही फुट्या चारून घेतल्या नाही त्या कुशाल नांगरून टाकलंय रानफण घालून यात. अहो रेडकानला खाया घालायचं असलं. हिरवगार फुटले होते का ते, काय फुट्या तर ह्यातल्या निघल्या बी नाही. तो का ते हिरवगार आहे दिसलं का त्या नांगरटीत. चारलं नाही तिकडं नेऊन बांधायचं, जिथं फुट्या नाही तिकडे पडायला नेऊन. म्हणायची फुट्या खात नाही त्या काय. आणि औंदा मेन म्हणजे आमच्या मसरासने उन्हाळाच आठवला नाही बघा. ही कडवाळ होतं इथल्या इथं आणि त्याच्यामुळे उन्हाळाच आठवलं नाही. त्यामुळे मसर बिमले माजले आणि करते ते का हिरवी गारकुटी खाली सांडते ती. हो का आता ह्या मशीनं सांडलंय तो का ते दिसलं का पायात गोल फिरती या. हिवी आता पाणी पाजायचं झालंयच की टाइम. आता पाजायचंच आहे पाणी सगळ्याच. तिलाच काय सगळीच पाजायची. ही बी गाभणी आहे ती मसर पिंडी चाराय चालू केल्या त्या गाभणी मसर आहे ती म्हणून. पिंडी भरडा चारते ती. पुण्याच्याला म्हणजे आता जवळ आल्या तर दिवस मसरांचं का. ही एक गाभणी आहे तो का तिथं बांधली ती. का ती गाभणी आहे. पुन्हा हो काही ही नाही ह्याच्या पलीकडे तो का ती नुसतं डोपार दिसतंय. ती म्हैस एक गाभणी आहे आणि तो का तिथं उभं राहिलेली एक तेव्हा ती मुनकोट हलवती. 3 मसर गाभणी आहेत एका पाठोपाठी अशा तारका जायचं त्यांच्या. पण आता एखादा दिवस मागं मोहरं होणारच. भाऊजी म्हणते तर नाही तारखेवरच येणार नाही. 1-2 दिवस मी म्हणते मोहरं जाणार. आधी म्हैस ही येणार आहे पण सगळ्यात आधी इकडची. आणि तिला इकडं समोर घेतले बघा शेडमधनं बाहेर बांधले. आणि तिच्या जागेवर तो का तिथं ही करत होतं ना आम्ही विहीर पाडत होतो का ती पत्रा फुटलेला दिसतं शेडमध्ये. त्याच्यामुळं तिथं पाणी पडतंय आणि तिथं चिकूल होतंय पावसामुळं. मग तिला आता इकडं मुरमात बांधली पटांगणाला. संध्याकाळचं उठलं म्हणजे समोरासमोर दिसते आपलं. येली केली रातचं तरी आपलं इकडं होतंय म्हणून तिला पटांगणाला ठेवली. आता मस्त लय झोंबाडा या मस्त. आम्हीच पुन्हा दूध काढतो बरं का. पण पहिला चिक त्या म्हशीचा ह्यांच्याशिवाय कोणाला निघत नाही. कारण काढूच देत नाही. ते फडाफड लाता घालते ती मसर. मग यांनी कसं तरी बसून उठत काढते तर सगळ्या चिक. आणि चिक बी रेटायला नाही निबाराय मनगाटायला न्याट लागतं. मला तर एक चिळ बी फुटत नाही पहिल्या चिकाची. ह्यांनी काढते तर पहिल्या दिवशीचा पहिला चिक असतो का नाही ह्यांनी काढते तर. कुणाचं काय मग वरीसभर धारा करायच्या मग माझ्याकडेच असते आमच्याकडेच. भाऊजी बी काढते तर ताई बी काढते मी बी काढते. ह्यांनी पहिला चिक तेवढा काढते तर. आता ह्या म्हशीची संध्याकाळी धारा असली तर मी एकटी काढते. ह्या म्हशीच्या धाराला काय नाही. ह्या म्हशीची धार हलकी आहे व. पण दुसऱ्या म्हशीच्या धारा आहे तर ती दोघंच बसावं लागतं या. हलकी आहे त्या धारा काढते एकटी आपली कशी तरी. तवा ही म्हैस वाटून दिली ते आम्हाला तवा बी मी एकटीच ह्या म्हशीची काढायची धार. कारण पहिला म्हैस तिला लय दूध निघत नव्हतं. खायापुरतं एका टायमाचं घालायपुरतं निघत होतं. आता ती म्हैस आटली बघा. आता तरी महिना झाला असेल ती म्हैस आटली या.
आणि आता ही म्हैस तेवढी दूध देते ही म्हातारी, त्या म्हशीचा सगळा खांडवा आहे बघा. तर हिचं मी एकटीच काढते. खोड खोड चालल्या बघा कोंबड्या. तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. कोंबड्याला ध्यान राखत बसती आता मस्त पाणी पाजते.